नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. प्रोग्रेसिव्ह शाळेत 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. देशभक्तीचा जागर. प्रोग्रेसिव्ह शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या दी इंग्लिश स्कूल शाळेत आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या जणू जल्लोषात साजरा करण्यात आला. शोएब खलिफा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या शाळेच्या स्नेहसंमेलनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या सुजाता भागवत मॅडम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. ध्वजारोहणानंतर सर्वप्रथम चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही कलेच्या क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर आधारित गाणी, नृत्य, भाषणे, घोषवाक्ये, शायरी सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि वातावरणात देशभक्तीचा जणू सुगंध दरवळला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सामाजिक संदेशही दिला. शिक्षिका छाया खडताळे, हुमेरा खान, आयशा खान यांनी देखील भाषणे करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्यातील कलागुणांचे कौतुक केले. मुख्याध्यापक खलील तांबोळी सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरक अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केला. तसेच घटनेत नमूद केलेल्या नियमांचे पालन करणे आणि ते अंमलात आणणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे याची जाणीव करून दिली. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या घटनेचा आदर करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करून वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका आणि आदर्श शिक्षिका असलेल्या सुजाता भागवत यांच्या प्रदीर्घ सेवेचे आणि उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून इतरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्यासारखे विद्यार्थी घडवावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय खुमासदार शैलीत कुमारी बुशरा खान हिने केले, तर आभार प्रदर्शन अब्दुल रहमान सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या वंदे मातरमच्या गायनाने झाली. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.